गेल्या वळणावरून या वळणावर यायला मध्ये बराच कालावधी गेला नाही? कसे आहात सगळे? कधीकधी वाट किंवा वळण जेव्हा दीर्घ वळणाचं काहीसं धोक्याचं असतं, त्यावेळेला सांभाळूनच पुढे जात राहणं, वेळप्रसंगी थांबणं हे सुद्धा सुज्ञपणाचं लक्षण आहे, नाही? सध्याची अनिश्चितता बघता जी दिवसेंदिवस वाढत चालली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढत चालली आहे, ती बघता संभ्रमसुद्धा बराच वाढतो आहे. मग अशा वेळेला काय करावं? असा जेव्हा विचार केला तेव्हा मला आठवला मानसशास्त्रज्ञ मास्लो यांनी सांगितलेला हायरार्की ऑफ नीड्सचा सिद्धांत. आपल्यापैकी बरेच जणांना माहिती असेल, मास्लोज हायरार्की ऑफ नीड्स आपल्या मूलभूत गरजांबद्दल त्यांनी अतिशय सुंदर असा एक सिद्धांत मांडलेला आहे. या सिद्धांताप्रमाणे प्राथमिक पायरीपासून उच्च पायरीपर्यंत मनुष्याला जर प्रगती करायची असेल तर त्याबद्दलचा सिद्धांत आपल्याला फार गरजेचा आणि मार्गदर्शक ठरतो. यानुसार सगळ्यात पहिली पायरी ही आपल्या फिजिओलॉजिकल शारीरिक गरजांची पायरी आहे. दुसरी पायरी ही आपल्या स्वसंरक्षणाची सिक्युरिटीची पायरी आहे. तिसऱ्या पायरीवर आहे ते लव्ह अँड बिलॉंगिंगनेस, आत्मीयता. चौथ्या पायरीवर सेल्फ एस्टीम आणि पाचवी सर्वोत्तम किंवा सर्वोच्च पायरी आहे ती सेल्फ ॲक्च्युअलायझेशनची. आजच्या संदर्भामध्ये जर मास्लोज हायरार्की ऑफ नीड्सचा विचार करायचा झाला तर मी बेसिक पायरीपासून उच्च पायरीवर जाण्यापेक्षा जरा रिव्हर्स मेथड अंगीकारू इच्छिते. असा जर विचार केला तर सेल्फ ॲक्च्युअलायझेशन ही सर्वोच्च शिखर आहे. म्हणजेच स्वतःची सर्वोत्तम प्रगती, स्वतःला सर्व क्षेत्रात निपुण करणे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण पुरेपूर उच्चतम विकास साधणे, अशी एक थोडक्यात त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. आज जी गरज आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशनच्या संदर्भात ती अशी म्हणता येईल की मला सगळंच आलं पाहिजे, मला सगळंच उच्च प्रतीचं जमलं पाहिजे असा अट्टहास न ठेवता आपला काहीसा वेळेनुसार असलेल्या पातळीला सामावण्याचा आपली तयारी असावी, जेणेकरून आपल्याला आजच्या परिस्थितीमधले समायोजन साधता येऊ शकेल. त्या अलीकडची पायरी जी सांगितली आहे ती सेल्फ एस्टीमची पायरी सांगितलेली आहे. स्वाभिमान असावाच, पण दुराभिमान मात्र टाळायला हवा. आपली पत ही वाढवत नेण्याचं उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा आजच्या परिस्थितीमध्ये आहे ती परिस्थिती, आहे ती पत सांभाळणं हे जास्त गरजेचं आणि जास्त आव्हानात्मक म्हणता येईल असं आहे. आहे ते आरोग्य सांभाळून ठेवणं, टिकवून ठेवणं, आहे ती सामाजिक पत, इतरांशी संबंध टिकवून ठेवणं, कुटुंबातील व्यवहार संबंध टिकवून ठेवणं, आपली आर्थिक परिस्थिती, नोकरी व्यवसाय टिकवून ठेवणं हे आज जास्त गरजेचं आहे. त्या अलीकडची जी पायरी आहे लव्ह अँड बिलॉंगिंगनेस, ती सर्वात महत्त्वाची पायरी सध्याच्या परिस्थितीमध्ये. पुढच्या 2 आणि मागच्या 2 पायऱ्यांना सांधणारी ही आत्मीयतेची जी पायरी आहे ती मात्र खूप जास्त आज मजबूत करण्याची गरज आहे. एकमेकांमधील प्रेमसंबंध, एकमेकांमधील कनेक्टेडनेस आज टिकवून ठेवणं हे अतिशय गरजेचं झालेलं आहे. त्या आधीची पायरी जी आहे ती आहे सिक्युरिटीची पायरी, संरक्षणाची पायरी. संरक्षण कुठल्या बाबतीत? तर प्रत्येक बाबतीत. स्वतःचे संरक्षण, स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण, स्वतःजवळ उपलब्ध साधनसामुग्रीचे संरक्षण हे फार गरजेचे आहे. आणि सगळ्यात मूलभूत पायरी जी सांगितली आहे ती आपल्या फिजिओलॉजिकल नीड्सची, शारीरिक गरजांची. मूलभूत शारीरिक गरजा जर किमान पातळीवर ठेवता आल्या तर पुढची पायरी साधत जाणं हे आजच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये काही प्रमाणात सहज शक्य किंवा सोपं होऊ शकेल असं मला वाटतं. ज्यांनी हा मंत्र समजला की मूलभूत गरजा किमान ठेवणं, त्यांची आरोग्याचे संरक्षण, त्यांच्या साधनसामुग्रीचे संरक्षण झाले, त्यांच्याजवळच्या आर्थिक परिस्थिती त्यांना सांभाळून ठेवता आली, आणि जर माझ्याजवळ पुरेशी रसद आहे तरच मी मदतीचा, प्रेमाचा हात कोणाला तरी देऊ शकते आणि कनेक्टेडनेस टिकवून ठेवू शकते, तिसरी पायरी मला साधता येऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवं.
त्यापुढे आपली पत टिकवून ठेवणं आणि मग हे सगळं जर ज्याला सांभाळता आलं त्यांनी मग आपल्या व्यक्तिमत्वाचा अधिकाधिक विकास करणं, अधिकाधिक उच्च पातळीवर त्याला नेऊन ठेवणं याच्या मागे लागायला हरकत नाही. थोडक्यात काय तर हा हायरार्की ऑफ नीड्स जर समजून आज आपण हा सिद्धांत इम्प्लिमेंट केला तर निश्चितच 2020 पुढचं 2021 आणि त्यापुढची सर्व वर्ष ही निश्चितच प्रगतीचीच राहणार आहेत आणि त्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया.